तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता सगळेजण अर्णवसाठी प्रार्थना करत असतात. अर्णव जिथे कुठे असेल तिथे सुखरूप असू दे आणि लवकरच त्याच्या असण्याचा पत्ता लागू दे या कारणाने सगळेजण प्रार्थना करत असतात. सर्वांची प्रार्थना फळाला येते. अर्णवला ज्या गोडाऊनमध्ये लपून ठेवलेलं असतं त्या गोडाऊनच्या बाहेरच एका मुलीच्या हाती तो मोबाईल लागलेला असतो. इथे आता मध्येच आकाशला एक फोन येतो, पण तो रॉंग नंबर असतो आणि तेव्हा ती मुलगी तो फोन उचलते आणि तो फोन स्विच ऑन करण्याचा प्रयत्न करते, कारण तो ऑफ करून तिथे आता टाकण्यात आलेला असतो. प्रेक्षकांनो, टाकण्यात नाही, त्या गुंड माणसाने तो फोन ऑफ करून आपल्या खिशामध्ये ठेवलेला असतो. पण ज्या वेळेला राकेश बरोबर बोलणं होत असतं त्यावेळेला खिशातून अर्णवचा मोबाईल खाली पडलेला असतो आणि तो तिथेच राहतो. गाडा खेळत असताना ती मुलगी तिथे जाते आणि तो मोबाईल तिच्या हाती लागतो. आणि मग काय, मोबाईल हाती लागल्यानंतर लहान मुलं खुश होऊन जातात आणि सगळ्यात आधी मोबाईल चालू करायचं बघतात. ती मुलगीसुद्धा तेच करते. मोबाईल बंद असतो म्हणून ती चालू करायला जाते आणि इथे ईश्वरी अर्णवला मोबाईल ट्राय करत असते. सतत त्याचा फोन लावण्याचा प्रयत्न करत असते, कारण तिला वाटत असतं की एकदा तरी मोबाईल चालू केला जाईल, एकदा तरी मोबाईल कुणीतरी चालू करेल आणि आम्हाला अर्णवचं लोकेशन ट्रेस करता येईल. तेव्हा ईश्वरी जेव्हा परत एकदा फोन ट्राय करते ना, तेव्हा ती मुलगी फोन उचलते. ईश्वरी म्हणत असते, हॅलो हॅलो, कोण बोलतं आहे? अर्णव सर आहेत का? ती मुलगी म्हणते की नाही, मी तर मणिता बोलते. तेव्हा ईश्वरी म्हणते, कोण मणिता, कोण बोलतेस तू? हा अर्णव सरांचाच मोबाईल आहे ना? ती मुलगी म्हणते, मला नाही माहिती हा मोबाईल कुणाचा आहे, पण हा मोबाईल मला इथे खेळताना सापडला. मी गाडा खेळत होते ना तेव्हा ईश्वरी म्हणते, हो का बाळा, मग ज्यांचा हा मोबाईल आहे तो दादा तिथे कुठे आजूबाजूला आहे का? ती मुलगी म्हणते की नाही, इथे तर कुणीच नाही आहे. ईश्वरी म्हणते, बरं ठीक आहे, तू जिथे कुठे आहेस तिथला ॲड्रेस तू मला सांगतेस का? मी तिथे तो मोबाईल घेण्यासाठी येते, तू थांबशील का तिथे? ती मुलगी म्हणते, हो थांबेन, मी इथेच आजूबाजूला राहते, मी तुम्हाला ॲड्रेस सांगते, तिथे या. आणि मग ती सांगते की तिथे एक लाल किल्ला आहे, त्याच्या पाठी एक मंदिर आहे आणि मग तिथे एक तुटलेली बिल्डिंग वगैरे आहे, असा ॲड्रेस ती मुलगी सांगते. तेव्हा ईश्वरी त्या लोकेशनवरती जाणारच असते. ईश्वरी म्हणते, बाबा मामा, अर्णव सरांचा पत्ता सापडला. एका मुलीने फोन उचलला होता, तिने सांगितलं की अर्णव सर नेमके कुठे आहेत ते. तिथे अर्णव सर नाही आहेत, पण मोबाईल त्याच आजूबाजूला सापडलेला आहे. तेव्हा सगळ्यांना खूप आनंद होतो. तेव्हा इथे अर्णवचे बाबा रमाकांत काका म्हणतात की स्वामींची खूपच जास्त कृपा झाली की मोबाईल सापडला. तेव्हा ती मुलगी तिथे वाट बघत असते आणि त्यानंतर जे गुंड लोक असतात ना, त्यांना आलेला असतो राकेशचा फोन. कारण राकेशने ईश्वरीचं बोलणं ऐकलेलं असतं की अर्णवचा मोबाईल सुरू झाला आणि तिथे ज्या ठिकाणी अर्णवला किडनॅप करून ठेवलेलं असतं ना, ते लोकेशनसुद्धा त्यांना सापडलेलं असतं. तेव्हा राकेश म्हणतो, काय रे, तुम्हाला अर्णवचा मोबाईल सांभाळता आला नाही का? मोबाईल कुठे आहे त्याचा? एका मुलीने तो मोबाईल ऑन केला आहे. तो माणूस म्हणतो, अहो पण साहेब, आम्ही तो मोबाईल खिशामध्येच ठेवला होता, तिथे कसा गेला? तो आम्ही तर बंदच करून ठेवला होता. तेव्हा तो म्हणतो, बरं एक काम करा, आधी त्या अर्णवला तिथून गायब करा, तिथे ठेवू नका, ती ईश्वरी त्या ठिकाणी पोचतच असेल, तुमचे पैसे तुम्हाला मिळतील, आधी काम तर नीट करा, असं राकेश म्हणतो. तेव्हा इथे ईश्वरी आणि आकाश दोघेजणं त्या लोकेशनवरती पोचतच असतात आणि तेव्हा ईश्वरी म्हणत असते, आकाश भाऊजी घाई करा, आपल्याला लवकरात लवकर पोचायचं आहे. मोबाईल ऑन आहे तोपर्यंत आपल्याला लोकेशन ट्रेस करता येईल. जर मोबाईल बंद झाला तर लोकेशन ट्रेस करता येणार नाही आहे. तेवढ्यातच पोलिसांचा फोन आलेला असतो. पोलिसांचा फोन आल्यानंतर ईश्वरी म्हणते की सर, मी तुम्हाला जे लोकेशन पाठवलेलं आहे ना, त्या लोकेशनवरती तुम्ही लवकरात लवकर पोचा. आम्हीसुद्धा तिथे पोचतोय. अर्णव सरांचा मोबाईल त्या ठिकाणी सुरू झालेला आहे. आणि तेव्हा ईश्वरी म्हणते, भाऊजी चला लवकर घाई करा. आणि आकाश आता गाडी खूपच जास्त सुपरफास्टमध्ये चालवत असतो. तेव्हा इथे आलेली असते ती म्हणजे वल्लरी. वल्लरी आजीला म्हणत असते की आई हे घ्या,
ह्या पेपरवरती साईन करा. अगं कसली साईन? जेव्हा आजी विचारते तेव्हा वल्लरी म्हणते की तो रमाकांत राजेशिर्के 20 वर्षानंतर या घरामध्ये आला आणि आल्या आल्या त्याने चोरी केली. माझे इतके दागिने आणि पैसे चोरले. मग त्या चोराला आपण घरामध्येच ठेवून घ्यायचं आहे का? तेव्हा चला लवकरात लवकर या माणसाला घरातून हकलून द्यायचं आहे, ते सुद्धा पोलिसांच्या ताब्यात द्यायचं आहे. म्हणून ह्या पेपरवरती सही करा. आपण सगळेजण पोलिसांना इथे सांगणार आहोत की तुम्ही या माणसाला अरेस्ट करून घेऊन जा. पण त्यासाठी किती लोकांची संमती आहे ते पण कळलं पाहिजे ना. ह्या पेपरवरती तुम्ही सही करा. अर्णव जर इथे परत आला तर रमाकांत राजेशिर्केला बघून तो परत निघून जाईल आणि ते चांगली गोष्ट नाही आहे. तेव्हा ज्या माणसामुळे घरामध्ये इतके वादविवाद झालेत त्या माणसालाच आपण घरातून हकलून देऊ ना. तेव्हा इथे आता आजी म्हणते बरं बाई ठीक आहे आणि तिने आता सही केलेली असते. राकेश बोलणं ऐकतो. राकेश म्हणतो अरे वा, आता ह्या सहीच्या निमित्ताने मी माझ्या बावळट बायकोच्या इथे आता पेपरवरती सुद्धा सही घेतो आणि बिलांवरती सुद्धा सही घेतो. तेव्हा इथे फेक बिलं जी तयार केलेली असतात ना त्याच्यावरती सुद्धा मी सही करतो. तेव्हा राकेश येतो आणि म्हणतो मामी अगदी बरोबर बोलताय तुम्ही. गुन्हेगाराला प्रत्येक गुन्हेगाराला त्या त्यावेळी शिक्षाही झालीच पाहिजे. मग तो गुन्हेगार आपल्या घरातला असू दे किंवा बाहेरचा. बरोबर ना आजी? तेव्हा आजी काहीच बोलत नाही. तिला हे मान्यसुद्धा नसतं पण सगळ्यांसाठी ती सही करते. तेव्हा इथे आता ईश्वरी अर्णवला शोधायला गेलेली असते. त्यामुळे राकेश जो असतो ना त्या ठिकाणी, राकेश म्हणत असतो की चला मला तुमच्याशी बोलायचं आहे अंजली मॅडम. अंजली म्हणते बोला ना, काय बोलायचं आहे? तेव्हा राकेश म्हणतो की हे बघा, तुमच्या वडिलांनी जे काही केलं ना त्यामुळे इथे मामी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करतायत. तेव्हा अंजली मॅडम तुम्ही याच्यावरती सही करताय का? तुमचीसुद्धा परवानगी आहे ना? ती म्हणते हो आहे ना, मी लगेचच सही करते. आणि तेव्हा इथे अंजली एका क्षणाचाही विचार न करता तिने लगेच त्या पेपरवरती सह्या केलेल्या असतात. आणि मग काय होतं, इथे आता अर्णवला बांधलेलं असतं. तेव्हा इथे राकेश तिच्याबरोबर गोड गोड बोलून त्या पेपरवरती सुद्धा सह्या घेतात आणि जे फेक बिलं तयार केलेली असतात ना 35 लाखांची, त्याच्यावरती सुद्धा तो गोड बोलून अंजलीच्या सह्या मिळवतो. आणि हा गुंड माणूस म्हणत असतो काय ह्या माणसाला बोलायचं, इतकं त्याचं रिस्की काम केलं. एवढ्या मोठ्या माणसाला किडनॅप करण्याचं काही खाऊचं काम नाही आहे. पण त्याने आपल्याला पैसेसुद्धा दिलेले नाही आहेत आपल्या कामाचे. आणि आता तर काय पोलिसांना सुद्धा टीप मिळाली आहे. पोलीस जर इथे आलं तर आपलं काही खरं नाही. चला रे याला हलवा. तेव्हा त्याला हलवत असताना अर्णव शुद्धीवरती येत असतो. तेव्हा त्याला पुन्हा गुंगीच्या औषधाचं इंजेक्शन दिलं जातं. तेव्हा इथे ईश्वरी आता नसल्यामुळे राकेशला चांगली हिंमत मिळालेली असते. तो अंजलीला म्हणत असतो अंजली मॅडम खरंच पण मला तुमचं खूप जास्त कौतुक वाटतं हो. म्हणजे स्वतःच्या वडिलांना त्यांनी चूक केली म्हणून तुम्ही जेलमध्ये सुद्धा टाकायला तयार झालात. म्हणजे याला खूप मोठं मन लागतं खरंच. म्हणजे गुन्हेगार तो गुन्हेगार आपला असू दे किंवा परका, बरोबर ना? ती म्हणते हो अगदी बरोबर. तेव्हा इथे गोड गोड बोलून त्याने संपूर्ण पेपरवरती सह्या ह्या आता अंजलीच्या घेतलेल्या असतात. तो म्हणतो की चला माझं काम झालं. मी इतका स्मार्ट नवरा आणि माझ्या बावळट बायकोने या पेपरवरती बरोबर सह्या केल्या. आता जरी चिंटूकला परत आला तरी मला काही टेन्शन नाही. तेव्हा ते गुंड लोक अर्णवला पकडतात आणि त्याला आता बाहेर घेऊन येतात. आणि अर्णवला आता बाहेर घेऊन आल्यानंतर ते लोक म्हणतात की चला रे बाबा, आपण कशाला आपल्यावरती नाव घ्यायचं. आपण एक काम करूया, पोलीस इथे येत आहेत तेव्हा आपण याला आता इथेच बाहेर ठेवू आणि आपण इथून सटकू, आपण आपला जीव वाचूया. तेव्हा इथे ते गुंड लोक अर्णवला बाहेर आणून ठेवतात. ती मुलगी लपून छपून बघत असते नेमकं त्या लोकांचं काय चाललंय ते. ती मुलगी बघत असते पण पुढे येत नाही. तेवढ्यातच आकाश आणि ईश्वरी दोघेजण त्या ठिकाणी पोचलेले असतात. ईश्वरी म्हणत असते की भाऊजी लोकेशन तर हेच दाखवत होते, आता आपण या ठिकाणी पोचलोय पण इथे तर कुणीच दिसत नाही आहे. आणि ती जोरजोरात हाका मारत असते अर्णव सर, अर्णव सर. तेव्हा आकाशसुद्धा म्हणत असतो की दादा अरे कुठे आहेस तू? ईश्वरी म्हणते थांबा त्या मुलीला फोन करते. आणि इथे त्या मुलीला फोन केलेला असतो. ती मुलगी म्हणते आलात तुम्ही? ईश्वरी म्हणते हो आम्ही आलो, आम्ही इथे गेटजवळच उभे आहोत. तू कुठेच बाळा? ती म्हणते की थांबा मी आले हां. ती मुलगी धावत पळत जाते
आणि आता त्यांना मोबाईल परत करते. तेव्हा ईश्वरी म्हणते, बाळा, हा मोबाईल ज्या दादाचा आहे तो कुठे तुला माहिती आहे का? ती म्हणते, हो मला माहिती आहे, चला माझ्याबरोबर. आणि ती मुलगी आता ईश्वरी आणि आकाशला त्या ठिकाणी घेऊन येते ज्या ठिकाणी अर्णवला आणून ठेवलेलं असतं. तेव्हा इथे ईश्वरी आणि आकाश दोघेजण अर्णवला बघून त्याच्याकडे धावत पळत जातात. आणि इथे आकाश गेल्या गेल्या सगळ्यात आधी अर्णवचे जे मागे हात बांधलेले असतात ना, आधी त्याचे हात सोडवले जातात. नंतर इथे ईश्वरी आकाश दोघेजण अर्णवला जोरजोरात हाका मारतात, त्याचे डोळे उघडायला सांगतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, अर्णव सर, अहो बघा ना माझ्याकडे, मी आली आहे तुमच्याजवळ, माझ्याकडे बघा. इथे आता अर्णवकडे अजिबात ताकद नसते बघण्याची, कारण त्याला थोड्या वेळापूर्वीच गुंगीचं इंजेक्शन देण्यात आलेलं असतं आणि त्यामुळे त्याला डोळे उघडायची सुद्धा ताकद नसते. ती मुलगीसुद्धा घाबरलेली असते. खरं तर त्या मुलीने देवासारखीच ईश्वरीची मदत केलेली असते आणि अर्णवला शोधण्यामध्ये तिलाच इथे जणू काही देवाने पाठवलं होतं. आणि तेव्हा इन्स्पेक्टरसुद्धा तिथे पोचलेले असतात लोकेशनवरती. धावत पळत ते आता अर्णवकडे येतात आणि मग इथे ईश्वरी म्हणत असते, अर्णवचा पत्ता आम्हाला या मुलीने सांगितला. तेव्हा ते म्हणतात, बाळा, ते गुंड लोक कुठे गेले आणि अर्णव सरांना कुठे ठेवलं होतं? तर त्या गोडाऊनमध्ये बाहेर आणलं. गोडाऊनमधून बाहेर आणलं असं समजल्यानंतर इन्स्पेक्टर लगेचच गोडाऊनच्या आतमध्ये चौकशीसाठी जातात. अर्णव आता थोडेसे डोळे उघडतो आणि ईश्वरीला बघतो. तेव्हा ईश्वरीला खूप जास्त आनंद होतो. ईश्वरी इथे खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तेव्हा इथे ती मुलगीसुद्धा देवाजवळ प्रे करत असते की बरं झालं हा मुलगा, हा माणूस, हा दादा शुद्धीवरती आला. आणि त्यानंतर इथे डॉक्टरांना बोलवण्यात आलेलं असतं. डॉक्टर येतात, अर्णवला चेक करत असतात. अर्णवला चेक केल्यानंतर इथे आता गोळ्या, औषधं आणि इंजेक्शन दिलं जातं. तेव्हा जे रमाकांत काका आहेत ना, ते विचारतात की डॉक्टर, काही घाबरण्यासारखं तर नाही आहे ना? चिंटूला शुद्ध येईल ना? तो बरा होईल ना? तेव्हा डॉक्टर म्हणतात, काळजी करू नका, घाबरण्यासारखं काहीच नाही आहे. ते शुद्धीवरती लवकर येत नाही आहेत कारण त्यांना गुंगीच्या औषधाचा डोस जरा जास्त दिला आहे. त्याने त्यांच्या इथे तब्येतीवरती त्याचा परिणाम झाला आहे. त्यांना अशक्तपणा खूप येईल कारण 2 दिवस त्यांना गुंगीचं औषध देऊन ठेवण्यात आलं होतं आणि त्यांनी काही खाल्लेलं वगैरे नाही आहे. त्यामुळे त्यांना अशक्तपणा खूपच आहे. तुम्ही त्यांना व्यवस्थित इथे खायला प्यायला द्या, वेळेवरती गोळ्या औषधं द्या, म्हणजे ते लवकरच रिकवर होतील. पण त्यांना जास्तीत जास्त रेस्ट करायला सांगा, त्यांना जास्तीत जास्त आराम करू दे, असं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलेलं असतं. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी अर्णवच्या जवळ बसलेली असते आणि डॉक्टर गेल्या गेल्या वल्लरी म्हणते, काय गं ये, आता सांगशील का अर्णव नेमका कुठे होता, ते कुठे सापडला ते? तेव्हा आजी म्हणते, हे बघ वल्लरी, ईश्वरी आता अजिबात बोलण्याच्या मनस्थितीत नाही आहे, त्यामुळे तिला आता प्रश्न विचारू नको, तिलासुद्धा शांत बसू दे आणि चिंटूलासुद्धा आराम करू दे, आपण सगळेजण जाऊया. तेव्हा इथे रमाकांत काका डोळे भरून आपल्या मुलाला बघतात आणि मग तिथून निघून जातात. तेव्हा इथे रमाकांत काका थोड्या वेळाने तिथे येतात, पण त्याच्या आधी अर्णव थोडा थोडा बोलत असतो. तो म्हणत असतो, मी सिंदौर, मी तुला सगळं माझ्या मनातलं सांगणार होतो, तुला सगळं सांगणार होतो, तुझ्यासाठी सरप्राईज होतं, पण तू रमाकांत राजशिर्केला आणलंस आणि सगळं काही इथे विस्कटून टाकलंस. तेव्हा इथे रमाकांत राजशिर्के जातात. स्वामींचं इथे आता विभूती अर्णवच्या कपाळाला आणि गळ्याला लावली जाते. अर्णव म्हणतो, तुम्ही इथे काय करताय, तुम्ही प्लीज इथून निघून जा. तेव्हा रमाकांत काका म्हणतात, बरं बरं मी जातो, पण तू उठू नको जागेवरून, तुला खूप जास्त अशक्तपणा आहे, तुला त्रास होईल. आणि तेव्हा इथे ईश्वरी धावत पळत येते. ईश्वरी म्हणते, काय झालं? तेव्हा इथे अंजली म्हणते की हे गेले असतील ना त्याच्या रूममध्ये त्याच्याजवळ बोलायला, तुम्हाला माहिती आहे ना त्याला तुमच्याजवळ बोलायला आवडत नाही, मग सारखे सारखे का जाता? हे बघा, तुम्ही ना आमच्यासाठी कुणीच नाही आहात, तुम्ही आमचे दुश्मन आहात, दुश्मन. लहानपणी तुम्ही जे काही केलं आणि आम्हाला सोडून निघून गेलात ना, त्यानंतर एवढ्या वर्षात आम्ही तुमची वाट बघितली नाही, मग आत्ताच तुम्हाला इथे यायची काय गरज होती? तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की बोलायला का गेलात म्हणजे? हे बघा अंजलीताई, बाबांची सुद्धा काहीतरी बाजू असेल ना, ती आपण ऐकून घ्यायला नको का? तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अच्छा, म्हणजे आमचे बाबा नक्की काय, कसे आहेत, काय बोलत आहेत, हे तू आता आम्हाला सांगणार का? आम्हाला कळत नाही आमचे बाबा कसे आहेत ते? तेव्हा ईश्वरी म्हणते, ताई, तुम्ही फक्त गैरसमज करून घेत आहे, मला काय बोलायचं आहे हे तुम्ही समजूनच घेत नाही. ती म्हणते, आणि मला घ्यायचं सुद्धा नाही आहे, आणि तुझं काय गं, तू का सारखी सारखी त्यांची बाजू घेतेस?
काही गरज नाही आहे त्यांची बाजू घ्यायची. तेव्हा इथे या माणसाने आधीसुद्धा चोरी केली, आम्हाला फसवलं आणि आतासुद्धा चोरीच करायला आला. काय गरज होती का चोरी वगैरे करायची, ते सुद्धा घरातल्या घरामध्ये. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते बाबांनी चोरी केलेली नाही आहे आणि उगाच त्यांना चोर म्हणू नका, त्यांच्यावरचे आरोप अजून सिद्ध झालेले नाही आहेत. तेव्हा इथे अंजली म्हणत असते, अच्छा त्यांच्यावरचे आरोप म्हणजे तुला काय वाटतं त्यांना ह्या प्रकरणात कुणीतरी फसवलं आहे का? ईश्वरी म्हणते हो, मला पूर्णपणे खात्री आहे की बाबांना या प्रकरणामध्ये नक्कीच कोणीतरी फसवलं आहे आणि जी व्यक्ती कुणी ती आहे ना तिला मी शोधून काढेन. तेवढ्यातच त्या ठिकाणी आता आजी म्हणते की अगं जाऊ दे ना अंजली, याच कारणासाठी चिंटू घर सोडून गेला होता ना आणि नाही तो परत आला तर पुन्हा त्या गोष्टीवरून वाद नको हा. तेवढ्यातच वल्लरी त्या ठिकाणी आता पोलिसांना घेऊन येते आणि म्हणते तो बघा रमाकांत राजेशिर्के, तोच आहे आमच्या घरातला खरा चोर. त्याला आत्ताच्या आत्ता इथून हकलून द्या, जायला सांगा, त्याला अरेस्ट करा. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते एक मिनिट, पोलिसांना म्हणते की मागे व्हा, माझे सासरे अजिबात चोरी नाही करत, ते चोर नाही आहेत, काहीतरी गैरसमज झाले घरातल्यांचा, आम्ही घरातल्या घरात ते सगळं मिटवू. तेव्हा अंजली म्हणते ईश्वरी त्याने चोरी केली आहे, त्याला जाऊ दे पोलीस स्टेशनला. ईश्वरी म्हणते अजिबात नाही, घरातले रागरुसवे हे घरातच मिटवायचे असतात, चव्हाट्यावरती न्यायचे नसतात मामी. तर पुढील भागामध्ये इथे आता मूर्ख अंजली ईश्वरीला म्हणत असते की तुला 24 तास देते, 24 तासांमध्ये तू हे सिद्ध कर की तुझे बाबा आणि तुझी आई हे दोघेजण निर्दोष आहेत. माझे बाबा आणि तुझी आई या दोघांचं काही नातं नव्हतं, संबंध नव्हता. तू हे सिद्ध केलंस ना तरच आम्ही या माणसाला घरामध्ये राहू देऊ आणि तुझ्याशी सुद्धा चांगले वागू. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते की 24 तासांच्या आत मी रमाकांत काका आणि माझी आई या दोघांना निर्दोष सिद्ध करेन, या दोघांचं काही नातं नव्हतं हे मी पुराव्यानिशी सिद्ध करेन, असं ईश्वरी आता म्हणते. आणि ज्या कुणी बाईने त्या तिघांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे ना, इथे बाबा, आई आणि माझी आई, या तिघांचं आयुष्य ज्या माणसाने, ज्या व्यक्तीने उद्ध्वस्त केलं आहे ना, त्या बाईलासुद्धा मी सगळ्यांच्या समोर उभं करेन आणि तिला जेलमध्ये पाठवेन, असं इथे ईश्वरी आता अंजलीला म्हणते. 24 तासाच्या आत ती खऱ्या गुन्हेगाराला म्हणजे वल्लरीला शोधून काढणार असते, हे मात्र नक्की.